नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मी काही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स बघत होते. त्याच्यामध्ये एक क्वेश्चन असा होता की 11th स्टँडर्डला किंवा 11th-12th आपण एक कंबाईन कोर्स म्हणूया, यासाठी क्लास जॉइन केला पाहिजे का? किंवा क्लास जॉइन करणार असाल तर मग ते ऑनलाईन केला पाहिजे की ऑफलाईन केला पाहिजे? आणि त्याच्याही पेक्षा वेगळा प्रश्न असा होता की सेल्फ स्टडी करून आपण एक चांगले पर्सेंटेज किंवा अबव्ह 90% स्कोअर करू शकतो का? आता खरं सांगायचं झालं तर क्लास लावायचा की नाही लावायचा हा ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न आहे किंवा पर्सनल ओपिनियन पण असू शकतं. तर मी माझं ओपिनियन शेअर करणार आहे. होप सो ते तुम्हाला काहीतरी कुठल्यातरी प्रमाणात हेल्पफुल राहील. तर पहिली गोष्ट अशी की क्लास जॉइन करायचा की नाही. आता अर्थात हे स्वतःवरती डिपेंड आहे, पण तरीही आपण एक कसं काय सांगू शकतो की क्लास जॉइन केला पाहिजे की नाही केला पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे, क्लासमुळे काय होतं? क्लास म्हणजे कोचिंग इन्स्टिट्यूट जे काही तुम्ही जॉइन करणार असाल ते, अपार्ट फ्रॉम तुमचं कॉलेज. तर क्लास लावल्याने काय होतं, पहिली गोष्ट म्हणजे एक डिसिप्लिन राहतं आपल्यामध्ये, की क्लासमध्ये टेस्ट होतात किंवा क्लासमध्ये शिकवलं जातं आणि आपल्याला म्हणजे ऑब्व्हियसली क्लास लावला असेल तर पॅरेंट्स काही ना काही करून तरी आपल्याला क्लासमध्ये जायला लावणार आहेत, हे तर आहेच. मग त्याच्यामुळे काय होतं, की ॲटलिस्ट आपण क्लासमध्ये जातो किंवा ते सगळं शिकवलेलं ऐकतो आणि त्याच्यानुसार आपण टेस्ट देतो. त्याच्यामुळे एक डिसिप्लिन राहतं आणि आपला सिलेबस कंप्लीट होतो. किंबहुना तो सिलेबस कंप्लीट करण्याची जबाबदारी आपण जर म्हटलं तर ते कोचिंगवरती असते. अर्थात ते त्यांचे सिलेबस कंप्लीट करतातच, पण घरी आल्यानंतर आपल्याला पण सेल्फ स्टडी करणं गरजेचं आहे. कारण फक्त ऐकून किंवा फक्त त्यांनी शिकवलेलं बघून वगैरे अर्थात आपला अभ्यास त्याच्याने होणार नाहीये. ते फक्त आपल्याला कॉन्सेप्ट शिकवू शकतात किंवा ते फक्त आपल्याला एक मार्ग दाखवू शकतात. अल्टिमेटली चालायचं किंवा ते पाठ वगैरे तर तुम्हालाच करायचं आहे. ठीक आहे. सो मग तुम्ही जर डिसिप्लिन नसाल, म्हणजे तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन नाहीये किंवा तुम्हाला असं आहे की मी स्वतःहून घरी म्हणजे कोणीतरी सांगितल्याशिवाय किंवा कोणीतरी असं समोर बसल्याशिवाय वगैरे अभ्यास करू शकत नाही, तर मग तुम्हाला क्लास लावावा लागेल. पण तुमचं जर असं आहे की मी सेल्फ डिसिप्लिन आहे, मला काही कोणी असं सांगावं लागत नाही की तू बाबा बस अभ्यास कर, माझ्यासमोर बस वगैरे असं काही सांगावं लागत नाही, तर मग तुम्ही क्लास न लावता सुद्धा जे पण यूट्यूबवरती कॉन्टेंट अवेलेबल आहे त्यानुसार अभ्यास करू शकता. मग आता क्लास लावायचा तर ऑनलाईन की ऑफलाईन? तर हे हे अगेन एक अजून एक दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन लावायचं की ऑफलाईन लावायचं. अगेन सेम, तुम्ही जर सेल्फ डिसिप्लिन असाल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा काही पेड कोर्सेस घेऊ शकता आणि तुम्ही जर सेल्फ डिसिप्लिन नसाल तर तुम्हाला मग ऑफलाईन जावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे टेस्ट ज्या आहेत तर त्यासुद्धा बऱ्याच ठिकाणी जिथे ऑफलाईन कोचिंग सुरू असतं त्या ठिकाणी तुम्हाला तिथे जाऊन टेस्ट द्यायचे असतात. त्याच्यामुळे काय होतं की एक कॉन्फिडन्स राहतो, एक एन्व्हायरमेंट आजूबाजूला असतं टेस्टचं, सगळेजण अभ्यास करतात म्हणून मीही अभ्यास केला पाहिजे वगैरे असं काही असतं. त्यानुसार तुमचा अभ्यास होतो. पण तुम्ही जर घरी अभ्यास करणार असाल किंवा तुम्ही जर ऑनलाईन कोणतंही इन्स्टिट्यूट जॉइन करणार असाल किंवा इव्हन तुम्ही ऑनलाईन कुठलातरी यूट्यूबवरचा कोर्स बाय करणार असाल किंवा ऑनलाईन फ्रीमध्ये शिकणार असाल यूट्यूबवरती, तर मग तुम्हाला ते जे पिअर प्रेशर आहे अभ्यास करण्याचं ते मिळत नाही. पण अर्थात हे तुम्ही तेव्हाच करणार आहात जेव्हा तुम्हाला स्वतःला माहिती आहे की मी करू शकतो हे किंवा मी ऑनलाईनसुद्धा अभ्यास करू शकते. कारण शिकवणारे शिक्षक तर तुम्हाला म्हणजे व्हरायटी ऑफ टीचर्स मिळतात तुम्हाला ऑनलाईनवरती. आणि असं नाही की तुम्ही ऑनलाईन अभ्यास नाही करू शकत, कारण ऑनलाईन काही ऑफलाईन कोचिंगपेक्षा पण ऑनलाईनमध्ये प्रचंड सुंदर असं सगळे शिकवणं वगैरे सगळं काही आहे. पण हे तुमच्यावरती आहे की तुम्ही कशा म्हणजे कोणत्या टाईपमध्ये आहात, की तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. कारण आत्तापर्यंत 10वी तुम्हाला हे तर कळलंच असावं की मी कसं आहे किंवा मला स्वतःला अभ्यास करता येतो का, की मी बघून ते अंडरस्टँड करून घेऊ शकते का, हे तर तुम्हाला कळलं असेलच. मग त्यानुसारच तुम्ही हे करू शकता. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे पैसा. पैसा. सो बेसिकली तुम्ही जर ऑफलाईन कुठलेही इन्स्टिट्यूट्स बघितले तर अराउंड 5 to 6 फिगरमध्ये त्यांची फी असते. 5 to 6 फिगर म्हणजे एक हजारामध्ये किंवा लाखामध्ये वगैरे फी असते. जर पूर्ण तुम्ही 11th आणि 12th घेतलं तर. आणि त्यासोबतच जर तुम्ही एंट्रन्सची पण प्रिपरेशन त्या क्लासेसमधून करणार असाल तर फी अजून वाढते. सो प्रत्येकजण एवढी फी नाही अफोर्ड करू शकत आणि हे मिडल क्लास फॅमिलीमध्ये सगळीकडेच आहे. त्याच्यामुळे अगेन असं आहे की एवढी फी आपण पे करू शकतो का, किंवा हे तुमच्यावरती आहे. कारण ऑब्व्हियसली मला सगळ्यांचं फायनान्शियल स्टेटस माहिती नाही आहे. मग तो पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण ती पण एक इसेन्शियल गोष्ट आहे ना सगळ्यांसाठीच. मग त्यापेक्षा तुम्ही जर पाहिलं तर ऑनलाईनमध्ये पण बरेचसे कोर्सेस आहेत जे फक्त 4 फिगर्समध्ये तुम्हाला मिळतील. एक हजारामध्ये पण तुम्हाला एक म्हणजे 5 ते 10 हजारामध्ये पण असे काही कोर्सेस आहेत जे तुम्ही बाय वगैरे करू शकता. बट अगेन तुमचा ट्रस्ट म्हणजे त्या ऑनलाईन चॅनलवरती वगैरे असला पाहिजे, जेणेकरून जेणेकरून ते ऑनलाईन क्लासेस तो सिलेबस कंप्लीट करू शकतील. ओके, हे तर ट्रस्टचा भाग आहे, किंवा तुम्ही आतापर्यंत जर त्या चॅनलला फॉलो करत असाल तर मग ते कंप्लीट करतील की नाही सिलेबस वगैरे हे तुम्ही त्याचं ॲनालिसिस करू शकता. तर हे झाले 2 फॅक्टर्स. पहिलं तर डिसिप्लिन, दुसरं म्हणजे मनी आणि थर्ड म्हणजे आहे टेस्ट. किंवा असेही काही इन्स्टिट्यूट असतात की ज्यांच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन शिकू शकता आणि टेस्ट फक्त ऑफलाईन देऊ शकता. ठीक आहे. सो असं पण तुम्ही चेकआउट करू शकता असे काही इन्स्टिट्यूट्स आहेत का. टेस्ट शक्यतो ऑफलाईन देण्याचा प्रयत्न करा, किंवा ॲटलिस्ट तुमच्या आसपास
म्हणजे तुमचा एखादा ग्रुप वगैरे असेल, एक 4-5 तुम्ही मित्र वगैरे असाल, तर तुम्ही एकत्र टेस्ट देण्याचे प्रयत्न करा. म्हणजे एकत्र म्हणजे कॉपी करून नाही, पण ॲटलीस्ट तुम्हाला माहिती पाहिजे की आसपास आपल्या किती कॉम्पिटिशन आहे किंवा काय आहे. ओके, जेणेकरून तुम्हाला एक एक तो ते एक एन्व्हायर्नमेंट मिळेल की बाबा या एन्व्हायर्नमेंटमध्ये जाऊन मला टेस्ट द्यायची आहे किंवा अशा अशा पद्धतीने मला टेस्ट द्यायची आहे किंवा मला जर तुम्ही एंट्रन्सची प्रिपरेशन करत असाल तर ते OMR शीट वगैरे फिल करून टेस्ट द्यायची आहे. जर तुम्ही बोर्डसाठी टेस्ट देणार असाल तर तुम्हाला आन्सर्स रायटिंगची प्रॅक्टिस करता आली पाहिजे. सो हे सगळं तुम्ही मग ते ऑफलाईन करता येत असेल तर तसं करू शकता, जर तुम्ही ऑनलाईनमध्ये करणार असाल तर. फोर्थ आहे ते म्हणजे जर तुम्ही सेल्फ स्टडी करणार असाल, म्हणजे घरी बसून YouTubeवरती वगैरे शिकणार असाल, तर तुम्हाला एक कॉम्पिटिशनचा अंदाज पाहिजे, की हे जे मी करतोय तर या फील्डमध्ये किती कॉम्पिटिशन आहे किंवा मला किती लोकांसोबत डील करायचं आहे किंवा तुम्ही असं म्हणत असाल तर यावर्षी सध्या नीटला 21 लाखपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ माझं कॉम्पिटिशन 21 लाख लोकांसोबत असणार आहे. तिथून मला कुठेतरी MBBSची एक सीट मिळवायची आहे. MBBS, BHMS व्हॉटएव्हर जे तुम्ही करणार असाल त्यासाठी. तर मग बेसिकली त्यासाठी तुम्हाला ते माहिती पाहिजे की अवेअर असला पाहिजे तुम्ही की माझ्या आसपास किती कॉम्पिटिशन आहे, म्हणजे मला किती अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. सो हे कॉम्पिटिशन तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही ऑफलाईनमध्ये असाल, तुमच्या आसपास लोक अभ्यास करत असतील, तेव्हा तुम्हाला याच्याबद्दल अंदाज येईल. सो हे सगळे फॅक्टर्स आहेत. जर तुम्ही क्लास लावणार आहात, नाही लावणार आहात, हे तुम्ही याच्यावरून डिसाईड करू शकता. बाकी याच्या व्यतिरिक्त असं काही खूप महत्त्वाचा असा काही फॅक्टर नाही आहे. काही जण अजून एक प्रश्न होता की अकॅडमी वगैरे असतात तर त्या जॉईन करायच्या का? हे पण तुमच्यावरती आहे. अकॅडमीमध्ये राहायचं वगैरे असतं त्या ठिकाणी किंवा हॉस्टेलमध्ये असेल तर तसं पण आहे. अगेन मनी एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि बाकी तर त्याच्यामध्ये जास्त काही इम्पॉर्टंट फॅक्टर येणार नाहीत. ते तुम्हाला मग खाणं पिणं वगैरे त्याच्या सगळ्या काही सोयी बघाव्या लागतील जर तुम्ही कुठे बाहेर राहणार असाल तर. ओके. पण बाहेर राहणार असाल तर अर्थ तुम्ही ऑफलाईनच कुठेतरी क्लासला जाणार असाल, त्याच्यामुळे डिसिप्लिन, टेस्ट आणि कॉम्पिटिशन त्या ठिकाणी सगळं कव्हर होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेल्फ स्टडी करून तुम्ही एक चांगले मार्क्स किंवा 90% पर्यंत स्कोर करू शकता का? अगेन यासाठी पण एकच फॅक्टर आहे, तो म्हणजे सेल्फ डिसिप्लिन. जर तुमच्याकडे सेल्फ डिसिप्लिन असेल तर तुम्ही सेल्फ स्टडी करून, फक्त ऑनलाईन स्टडी करून, फक्त यूट्यूबवरून सुद्धा तुम्ही एक चांगले किंवा 95%च्या अबोव, 90%च्या अबोव सुद्धा मार्क्स मिळवू शकता. हे डिसिप्लिन म्हणजे काय आहे? डिसिप्लिन म्हणजे तुम्ही काहीतरी ठरवणार आहात की मला एवढे एवढे मार्क्स मिळवायचे आहेत आणि त्यासाठी मला अभ्यास करायचा आहे. मग ते कोणीतरी सांगितलं म्हणून करणार किंवा कोणीतरी येऊन तुम्हाला पुश करणार आणि मग तुम्ही अभ्यास करणार वगैरे असं नको आहे. तुम्हाला ते स्वतःहून करणार आणि मग तुम्ही ते करणार आहात, याला आपण म्हणूया डिसिप्लिन. विदाऊट एनी डिस्ट्रॅक्शन्स, भले तुमच्या लाईफमध्ये असेल तरीही तुम्ही स्वतःहून त्याला रिमूव्ह करणार आहात. सो मग तुम्ही डिस्ट्रॅक्शन जरी तुमच्या लाईफमध्ये असेल तरी तुम्ही त्याला स्वतःहून असा एक कंट्रोल वगैरे करणार असाल, हे सगळं येतं डिसिप्लिनमध्ये. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे, तुम्ही असं करू शकता की 11thला तुम्ही हवं तर सेल्फ स्टडी करून बघू शकता, तुम्हाला अभ्यास करता येतोय का किंवा जमतंय का वगैरे. आणि मग तुम्ही मग जर नाही जमलं किंवा तुम्हाला असं वाटतं की मला जमलेलं आहे, तर मग त्यानुसार तुम्ही 12thसाठी डिसिजन घेऊ शकता की क्लास लावायचा की नाही, असंही तुम्ही करू शकता. कारण जर तुम्ही 11-12च्या मानाने म्हटलं तर ऑब्व्हियसली 12th हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो जे काही एक्सपेरिमेंट करायचं आहे ते तुम्ही 11thमध्ये करून बघू शकता आणि त्याच्यानुसार एक डिसिजन घेऊ शकता 12thसाठी. ओके, असं पण तुम्ही करू शकता. तुम्ही असं केलं तर तुमची फी पण थोडीशी अर्थात कमी होऊ शकते आणि तुम्हाला एक एक म्हणजे एक प्रॉपर डिसिजन पण घेता येईल. बट अगेन डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला काय करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की 12thमध्ये जर आपण सेल्फ स्टडी केला तरीही आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात का? अर्थात मिळू शकतात, कारण तुम्हाला प्रॉब्लेम शिकायचा आहे ना, तर शिकण्याचं कॉन्टेंट तुम्हाला सगळं यूट्यूबवरती पाहायला मिळत आहेच. मग तिथून तुम्हाला ते कॉन्टेंट तर मिळणार आहेच. फक्त शिकायचं कसं आणि किती डिसिप्लिन मॅनरमध्ये शिकायचं हे तर तुमच्यावरती आहे. मग ते मात्र तुम्हाला इथे अगेन कम बॅक्स टू दी डिसिप्लिन. सो त्याच्यामुळे अर्थात नक्कीच तुम्ही स्कोर करू शकता. बट प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर ऑफलाईन जॉईन करणार असाल कोचिंग कोणतंही, तर तुमचं त्या ठिकाणी बोर्डचे पेपर्स वगैरे सॉल्व्ह करून घेतले जातात किंवा चेक वगैरे करून दिले जातात मोस्टली ठिकाणी. सो तुम्ही जर ते नसेल जॉईन करणार तर मग तुम्हाला स्वतःला पेपर सॉल्व्ह करावे लागतील. अगेन तुम्हाला मग तुम्ही कोणतं पण नवनीत किंवा टार्गेटचं ते असं ना पेपर सेटचं बुक वगैरे ते बाय करू शकता आणि तुम्ही स्वतःहून क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकता. आणि मग ते चेक पण तुम्हाला स्वतःला करावे लागतील किंवा जर तुमचे कॉलेजेसमध्ये चेक करून मिळत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून चेक करून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःच ते आन्सर राईट रॉंग वगैरे बघू शकता. हे तुम्हाला मग सगळं स्वतःला करावं लागेल जर तुम्ही क्लासेस वगैरे जॉईन केले नाहीत तर. पण मेजर असा काही फरक नाही पडणार आहे याच्यामुळे. फक्त हा एवढाच म्हणजे टेस्ट पेपर सॉल्व्ह करणं असेल किंवा फुल सिलेबस टेस्ट ज्या आपण म्हणतो 12th स्टँडर्डच्या बोर्डच्या, त्या फक्त तुम्हाला देण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण बाकी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही जरी तुम्ही ऑनलाईन अभ्यास केला तरीसुद्धा, इवन यूट्यूबवरून केला तरीसुद्धा, कोणतेही कोर्सेस बाय न करता केला तरीसुद्धा. ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट माय ओपिनियन होतं हे सगळं. तुम्हाला आय होप याच्याने काहीतरी बेनिफिट झाला असेल. अजून एक प्रश्न असू शकतो की डाऊट सॉल्विंग किंवा मेंटॉरशिप किंवा गायडन्स ज्याला आपण म्हणूया,
तर ते मात्र तुम्हाला अगेन ऑनलाईनमध्ये मिळणं थोडंसं शक्यता कमी आहे. पण तुम्हाला डाउट्सच बघायचं असेल तर तुम्ही इतर काही वेबसाईटवर त्यासाठी प्रेफर करू शकता, कारण तुम्ही डाउटनट वगैरे कोणत्याही वेबसाईटवरती तुम्हाला तुमचे डाउट्स अर्थात सॉल्व्ह करून मिळतात. पण अर्थात ते वन टू वन नसणार आहेत. वन टू वनसाठी फिलोसारखे वगैरे ॲप्स आहेत, तुम्ही हवं तर ते रेफर करू शकता. सो पण पर्सनल मेंटॉरिंग वगैरे ते सगळं तुम्हाला मग ऑनलाईनमध्ये नाही मिळणार, ते सगळं तुम्हाला ऑफलाईनमध्ये मिळू शकतं. किंवा पर्सनल अटेन्शन जे असतं टीचरचं जे काही आपल्यावरती लक्ष वगैरे असतं, ते पण तुम्हाला अर्थात ऑनलाईनवरती सॉरी ऑफलाईनमध्ये नाही, सॉरी ऑनलाईनमध्ये नाही मिळणार, ऑफलाईनमध्ये मात्र मिळेल. ओके. सो हे काही थोडेसे डिसएडव्हांटेजेस आहेत असं आपण म्हणू शकतो. बट तुम्हाला जर या सगळ्यांनी काही फरक पडणार नसेल किंवा तुमचं असं असेल की माझा अभ्यास मी वगैरे करू शकते, तर मग तुम्ही डिसिजन घ्यायला अर्थात तुम्हाला इझी जाईल. ओके. सो मग तुम्ही डिस्ट्रॅक्शन जरी तुमच्या लाईफमध्ये असेल तरी तुम्ही त्याला स्वतःहून असा एक कंट्रोल वगैरे करणार असाल, हे सगळं येतं डिसिप्लिनमध्ये. ठीक आहे. सो आता आय होप की तुम्हाला एक क्लिअर आयडिया मिळाली असेल की क्लासला जायचं की नाही जायचं. जर तुमच्यामध्ये खूप छान असं डिसिप्लिन असेल, तुम्ही जर सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकत असाल, तुम्ही जर डिस्ट्रॅक्शन तुमच्यापासून दूर ठेवू शकत असाल, तर तुम्ही क्लास नाही लावलात, फक्त ऑनलाईन अभ्यास केला तरीसुद्धा चालेल. पण तुम्ही जर हे सगळं करू शकत नसाल, तर मात्र तुम्ही एखादा ऑफलाईन कोचिंग जॉईन करू शकता. पण त्याची फी मात्र जास्त असणार आहे. मग त्याच्या काही स्कॉलरशिपचे टेस्ट वगैरे असतात, त्या देऊन तुम्ही मॅनेज करू शकता. सो अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. हे माझं पर्सनल ओपिनियन होतं. आय होप की तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होईल. आणि असे बरेचसे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन पण ऑन ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा, जे यामध्ये कन्फ्यूज असतील या सिच्युएशनमध्ये. अँड थँक्यू सो मच फॉर दिस. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.